आजी जरी गावाला गेली असेल ना तरीसुद्धा ही एक वस्तू आहे जी बघून मला रोज तिची आठवण येत असते. आणि आजसुद्धा अव्यूने माझ्या मसाल्यांचा असं काहीचं हाल केलं होतं जे बघून माझं डोकं खूप खराब झालं. पण सकाळी रागावून त्याला काहीच अर्थ नाही आहे म्हणून मी भांडी लावायला घेतली. भांडी लावल्याशिवाय माझ्या ओट्यावर जागा होतच नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. रात्री मी पूर्ण भांडी रोज क्लीन करत असते आणि सकाळी उठल्याबरोबर नाश्ता एकाकडे होत असते आणि दुसरीकडे माझी भांडी लावून होते. अव्यूला ब्रेकफास्ट करायला दिला आणि त्याने खाण्यापेक्षा जास्ती पसरवण्यात इंटरेस्ट दाखवला. म्हटलं चला जाऊ द्या, सकाळी मला काही वाद नाही घालायचं म्हणून छान अशी कॉफी बनवून घेतली. मी आणि प्रीतमनी कॉफी एन्जॉय केली. तेव्हापर्यंत अव्यूचं रडगाणं सुरू झालं होतं. आई मला साखरेचा डबा दे, आई मला दूध दे, आई एवढंच नको तर मला वरसुद्धा उचल, म्हणजे तू काय करते मला सुद्धा बघायचं आहे असं काहीचं त्याचं कंटिन्यू दिवसभर असतं. त्याला असो छान माझी आंघोळ झाली, पूजा झाली आणि त्यानंतर सोफा कवर वगैरे काल धुवून टाकले होते तेच इथे घडी करायला घेतलं. आणि सर्वात चांगली गोष्ट ही झाली की काल मी आजीची एक वाकड आहे जी की मला खूप आवडते, ती इथे जरी नसली ना तरीसुद्धा ह्या वाकडीची जेव्हा मी वापर करते तेव्हा मला तिची खूप आठवण येत असते. चला त्यानंतर सगळे छान असे घडी करून घेतली. त्याच्या जागेवर मला ते ठेवायचं होतं कारण लगेच मला अव्यूला जेवणसुद्धा भरवायचं होतं. रोज भाजीपोळी खाण्यात आपल्याला कंटाळा येत होतं, मुलांना तर येणारच, म्हणून मी आज दूध आणि साखर भातात मिक्स करून त्याला देत होती. एक घास खूप आवडीने खातो आणि दुसऱ्या घासापासून त्याचं कंटिन्यू सुरू असतं, आई प्लेट मला दे, चमचा मला दे, मी माझ्या हाताने खाते, तू हात लावू नकोस, असं कंटिन्यू त्याचं चाललं असते जेव्हापर्यंत आई पूर्णपणे जेवण भरवत नाही. चला भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत